कशा आहात सर्वजण? मग आता 2 दिवसाला मागे लागते की जावं तुम्ही साड्यांची खरेदी करून या. मग बहिणी पण माझ्या आता सुट्टीसाठी आलेल्या आहेत आणि फायनली आज मी ना अधिक मासच्या ह्या खरेदीसाठी म्हणजे साड्यांच्या खरेदीसाठी आज मी निघालेली. सकाळची सर्व काही कामं झालेली आहेत आणि लातूरचे शॉप ना साड्यासाठी एवढे सुंदर आहेत ना, खूप छान आहेत. आणि अधिक माससाठी आईने माझ्यासाठी कुठली साडी घेतली हे मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग साड्यांचा आजचा हा व्हिडिओ हा जो आहे ना, खूप छान असणार आहे. कारण साड्या म्हणले की आपल्या महिलांचा आणि गृहिणींचा हा खूप खूप असा आवडीचा विषय आहे. चला मग आजचा व्हिडिओ हा खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ हा स्किप करू नका. घराच्या बाहेर पडायला आम्हाला 12 तरी वाजली असतील आणि घरापासूनच जवळच्या अंतरावरच ॲटो पॉईंट आहे आणि तिथे गेले कीच आम्हाला ॲटो भेटतो. मग काही गेल्याबरोबरच अगोदर आम्हाला ॲटो भेटला. आता पेट्रोल डिझेलचे भावसुद्धा एवढे वाढलेले आहेत ना, त्याच्यामुळे ॲटोचे सुद्धा आता भाव वाढलेले आहेत. मग काय आमचा गांधी चौकामध्ये एक स्टॉप झाला आणि तिथे अलका साडी सेंटर हे खूप छान शॉप आहे आणि मग तिथे गेलो, पण तिथं जास्तीची काही व्हरायटी आम्हाला पाहायला भेटली नाही. मग काय तिथून निघालो आणि तिथून एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि इथे पण साड्यांचे थोडे थोडे कलेक्शन्स होते, पण जास्तीची काही व्हरायटी इथे पण नव्हती. आणि ही आहे बनारसी साडी आणि याचा कलर वगैरे छान होता, पण बनारसी साडी मला अगोदरच आहे, त्याच्यामुळे मी ती काही घेतली नाही. जे काही पॅटर्न आपल्याकडं असतात ना अगोदर ते परत घ्यायला नको वाटतात. आणि तिथून परत आलो महालक्ष्मी सिल्क साड्यामध्ये. आणि हे ना साड्याचं शॉप सिल्कच्या साड्यासाठीच खूप असं प्रसिद्ध आहे. म्हणजे कसं एकदा आम्ही गोलाईमध्ये आलो ना, की इथं आल्यानंतर आम्ही कमीत कमी 2-4 तरी दुकानं पाहतोच. म्हणजे एका दुकानात गेलो आणि तिथे साड्यांची खरेदी केली असं कधीच होत नाही. कारण प्रत्येक ठिकाणचं थोडं थोडं कलेक्शन्स पाहायला बहिणींना खूप आवडतं. कारण तिला असं वाटतं की आपण ज्या साड्या खरेदी करतो ना त्या अशा युनिक असाव्यात आणि ज्या आपण घेतो ना ते सहसा जास्ती कुणाकडे पाहायला भेटू नये. मग काही ते मस्त मस्त अशा साड्या होत्या, मी ट्राय करून पाहिल्या. आणि त्याच्यानंतरच ही एक ब्ल्यू कलरची साडी होती. मग ताईला जास्त आवडली होती. ताई म्हणली, "ही ट्राय करून बघ बरं तू कशी वाटते." मग मी थोडीशी घालून बघितली, मग छान वाटत होती ही. आणि मग ताईने ज्या साड्या घ्यायच्या होत्या ना तिला धोंडे जेवण्यासाठी, तिने त्या साड्यांची खरेदी ह्या शॉपमध्ये केली आणि मस्त अशी मग आमची इथे शॉपिंग झाली. दोघींनी पण इथे साड्यांची खरेदी केली. आणि मग आता एवढं फिरून फिरून ना एवढी तहान लागली होती ना, आणि आता गरमी पण एवढी होत आहे, त्याच्यामुळं ना मस्त असा उसाचा थंडगार असा रस घेतला आणि सर्वांनी मिळून मस्त उसाचा रस इथे एन्जॉय केला. छान वाटत आणि आस्थाला तर रस हा खूप जास्त आवडतो. आणि तिथून परत आलो मग इथे किसान मॉलमध्ये. आणि किसान मॉलमध्येच साड्या खरं तर मला घ्यायच्या होत्या, पण बहिणी म्हणल्या अगोदर 2-4 तरी दुकानं पाहूया ना आपण असं म्हणल्या. आणि त्यातलीच ही साडी पण मला खूप जास्त आवडली, पण याचा कलर ना खूप फेंट वाटत होते ना, कलर पण जास्त नव्हते, पण याचा स्टॉक पुन्हा खूप जास्त आला. आणि त्याच्यातूनच मी एक दुसरी साडी ह्याच्यातून सिलेक्ट केली आणि मग काय अशा प्रकारे मग माझी इथे शॉपिंग झाली. मस्त अशी साड्यांची खरेदी झाली आणि घरी यायला 8:30-9 तरी वाजले. 8:30-9 तरी वाजले असतील शॉपिंगहून यायला. आणि आल्यानंतर मग स्वयंपाक, जेवण, खाण ह्या गोष्टींमध्ये बराचसा वेळ गेला. आणि मग म्हटलं आता साड्या आपण आज कुठलं दाखवणं होते, दुसऱ्या दिवशी साड्या आपण दाखवाव्यात. आणि मग चला मग तुम्हाला मी जी काल शॉपिंग केलेली आहे त्या साड्याची ती तुम्हाला दाखवते. काल मी कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या मी ते तुम्हाला दाखवते. जास्त तुमचा काही वेळ घेत नाही, पटकन आपण लगेच तुम्हाला साड्या इथे दाखवून देते मी. तर ह्या साड्या ना मी किसानमधून घेतलेल्या आहेत. कारण आमचं जे म्हणजे लातूरचं शॉप आहे ना किसान, हे शॉप हे खूप छान आहे. साड्यासाठी एकदम छान असं मार्केट आहे इथं असलेलं. आणि ह्याच्या खूप अशा शाखा पण आहेत, अशा उदगीरला आहे ते बऱ्याच ठिकाणी ह्यांच्या शाखा आहेत. आणि आम्ही जास्त म्हणजे घेताना साड्या ना आम्ही किसानमध्ये जास्त घेतो, कारण इथले रेट पण ना एकदम असे मला व्यवस्थित वाटतात. आणि क्वालिटी आणि व्हरायटी पण तिथे खूप सारी अशी बघायला भेटते. त्याच्यामुळे चला मग तुम्हाला दाखवते मी पहिली साडी, जी की आईने मला आता धोंडे जेवणासाठी घेतलेली आहे. ही आहे, ह्या साडीला म्हणतात सेल्फ साडी. सध्या ह्या साडींचा खूप असा ट्रेंड चालू आहे ह्या साड्यांचा. आणि कसं मला हा म्हणजे कलर पण नव्हता असा, हा म्हणजे नेव्ही ब्ल्यू मधला कलर आल्यासारखा येतो ह्या साडीचा असे. म्हणजे मला हा कलर पण नव्हता आणि मला खूप जास्त आवडली ही साडी, त्याच्यामुळे मी ही घेतली. आणि याला म्हणतात सेल्फ साडी म्हणतात. आणि याचा तुम्हाला ना पल्लू दाखवते मी. याचा पल्लू सुद्धा अशा पद्धतीचा आहे. हा खूप सुंदर असा भरीव आहे पल्लू. आणि पल्लूवर ना इथं कोयऱ्या कोयऱ्या वगैरे आहेत, अशा एकदम छान आहेत, मस्त आहेत अशी. मला खूप जास्त आवडली ही साडी. ही घेतलेली आहे मला आईने धोंडे जेवणासाठी घेतलेली ही साडी आहे मला आईने घेतलेली. आणि ह्या साडीचा रेट म्हटलं तर ना ह्या साडीचा रेट 27 रुपयाची ही साडी आहे मला.
घेतलेली ही. आणि ही एक घेतलेली आहे दुसरी साडी. ह्याच्यातले ब्लाऊज पण मी काढलेला आहे कारण आता शिवायला टाकायचं आहे, कारण लवकरच धोंडे जेवण पण करणार आहे आई. त्याच्यामुळे मग आमची तयारी आता थोडीशी जोरात चालू आहे. मला ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचं याचं. आणि ही साडी आहे पहा अशी, एकदम कमळ पैठणी असल्यासारखी आहे. ही लोटस बॉर्डरची ही साडी आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम अशी सुंदर सुंदर इथे ह्याच्यावर लोटस आहेत आणि अलीकडे इकडे पिकॉक आहे. अशा साड्या पण मला ना खूप जास्त आवडतात. आणि जास्त अशा साड्यांचा यूज म्हणलं तर ना आपण लग्न कार्यासाठी वगैरे, फंक्शनली वगैरे अशा ह्याच्यासाठी सुद्धा हा करू शकतो. आणि याचा कलर म्हणला तर मोरपंखी पण येत नाही. आणि जास्त आवडले. याचा तुम्हाला पल्लू दाखवते मी कसा आहे ते. खूप भरीव पल्लू आहे ह्याचा, पद्धतीचा आहे हा. खूप सुंदर आहे, एकदम भरीव आहे. आणि ह्या मग मला साड्यांना जास्त पैसे घातलेले आवडत नाहीत. म्हणजे कसं आपण 5,000ची साडी घ्या अथवा 10,000ची साडी घ्या, पण ती कसं त्याचं व्हॅल्यू मला असं वाटतं की आपण केली 4 किंवा 5 वेळेस घालण्यापुरतंच आहे असं वाटतं. आणि नंतर दुसऱ्या फंक्शनला जायचं म्हणजे की आपण कपाटातून साडी शोधतच राहतो की नेमकी कुठली घालावी असाच प्रश्न पडतो आपल्याला. त्याच्यामुळे मला ना कमी रेटमधल्या आणि एकदम छान छान वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या असलेल्या साड्या मी अशा घेत असते, जेणेकरून मला म्हणजे ते घालताना त्याचं असं जास्त टेन्शन पण येऊ नये आणि त्याचं काय असते प्रेशर पण येऊ नये की एवढी महागाची साडी आपण घालत आहोत. म्हणून मला जास्त साड्यांना खरंच पैसा घातलेला आवडत नाही. आणि ही साडी तर आहे बघा, तुम्हाला सांगते, ही साडी आहे फक्त 1,500ची साडी आहे ही लागलेली मला. ती आहे 2700ची आणि ही आहे 1,500ची साडी. मस्त लागली. ह्या साडीचा कलर पण मला नव्हता, हा युनिक कलर आहे ह्या साडीचा आणि मला खूप जास्त ही साडी आवडली. आणि याच्यावरचं ब्लाऊज म्हणला तर हे अशा पद्धतीचं आहे. मस्त असे एकदम ह्या ब्लाऊजवर हे लोटस पिकॉक वगैरे येतात ह्याच्यावर. असे मस्त आहे ब्लाऊज पण याचा. मग ह्या दोन्ही साड्या मला खूप छान लागल्या. आणि मग ह्या 2 तर साड्या झाल्या, ह्या झाल्या धोंडे जेवणासाठी घेतलेल्या ह्या साड्या आईने घेतलेल्या. आणि बहिणीने पण माझी तिथं खूप सारी शॉपिंग केली आणि त्यांनी पण दोघींनी धोंडे जेवणासाठी अशा साड्या तिथं खरेदी केलेल्या आहेत. आणि मग ह्या तर झाल्या 2 साड्या माझ्या. आणि तिसरी साडी पण मला एक खूप जास्त अशी आवडली तिथं, जी की मी माझ्या पैशाची घेतली. पण सिल्कमध्येच येते. साड्यांच्या घड्या एका व्यवस्थित झालेल्या आहेत त्या दिवशी. तर काही साडी एक अशा पद्धतीची आहे. आणि ही साडी लागली मला फक्त 800 रुपयाला लागली. आणि याचा पल्लू म्हणलं तर अशा पद्धतीचा आहे. अशा छान आहे, मस्त आहे. आणि कलर पण याचा असा छान आहे, असा आबोलीमध्ये पिंकमध्ये आल्यासारखाच येतो याचा कलर. आणि बॉर्डर पण ना अशी जास्त नखी यायची, खूप जास्त मोठी पण नाही आणि बारीक पण नाही. अशी जास्त मोठीच्या नखीची साड्या पण असल्या ना आपल्याला त्याचे असे प्लेट्स वगैरे छान बसत नाहीत. त्याच्यामुळं जास्त मोठी पण नक्की नाही, छोटी पण नाही. अशा पद्धतीने मी ह्या 3 साड्यांची खरेदी केलेली आहे. माझी ही शॉपिंग झालेली आहे. तर मग असा होता आपला हा साड्यांचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या प्रिय सखींनो, व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. चला मग भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.